2010-11च्या दरम्यान पारधी सर आले होते, भेट झाली आमची. तर त्यांनी एनकरेज केलं की अॅरोबॉन्ड तुम्ही सुरू करा, काही जरी अडचण आली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर तेव्हापासून आम्हालाही वाटलं की सुरुवात करावी आणि जर्नी स्टार्ट्स. अॅरोबॉन्ड 44 पासून चालू केलं, कारण त्यात एक ॲडव्हान्टेज असं वाटलं मला, कारण माझे फिटर सगळे सॉल्व्हंट बेस्ड वापरायचे आणि पुढे चालून त्यांच्या हेल्थ हजार्डस ते प्रोडक्ट असल्यामुळे काही वर्षांनी ती अडचण त्यांना येऊ शकते. त्यामुळे आपल्याच फिटरला आपण काहीतरी चांगलं प्रोडक्ट वापरायला प्रोत्साहित करावं म्हणून मी चालू केलं. इन्स्टॉलर असतात, ॲप्लिकेटर्स, ते स्वतः येऊन घेऊन जातात, कारण तेच एंड युजर आहेत आपले. आपण डायरेक्ट एंड युजरशी डील करतो, इंटरमिडिएटरशी नाही. ते कमर्शियल प्रोडक्टमध्ये जास्त वापरतात. समजा विनाईल फ्लोरिंगमध्ये हॉस्पिटल्स असतील, मॉल्स असतील किंवा घरगुती काही कामात असतील, काही ऑडिटोरियम्स आहेत, हॉटेल्स आहेत. कारण एकतर त्याची क्वालिटी बेस्ट आहे, म्हणजे त्याला अजूनपर्यंत कुठलंही तोड नाही मिळाली मार्केटमध्ये. आणि त्या जो ॲप्लिकेटर्स असतो, इन्स्टॉलर्स जे आहेत, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि सर्व्हिस म्हणजे अवेलेबिलिटीमुळे, तर तिघाचं कॉम्बिनेशन मार्केटमध्ये अॅरोबॉन्डला स्ट्रॉंग करून ठेवलेलं आहे. सुरुवातीला काय झालं, मॅनेजमेंटनी त्यामध्ये चांगलं लक्ष घातलं होतं, कारण अर्जुन सर असतील, पारधी सर असतील, 2-3 वेळा साईटवर आमच्यासोबत आले होते. साईटवर त्यांनी स्वतः इंटरॅक्ट केलं होतं आणि ती गोष्ट मला आवडली, कारण एवढ्या म्हणजे मॅनेजमेंटचे लोक येऊन ते इन्व्हॉल्व्ह होतात म्हणल्यावर पॉझिटिव्हिटी आमच्यात पण आली होती. दुसरं, प्रोडक्ट एकदम परफेक्ट आहे विनाईल फ्लोरिंगसाठी. तिथं त्यांना म्हणजे कधी आजपर्यंत कंप्लेंट आलेली नाही, हा एक भाग आहे. आणि इतके वर्ष त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास, तर तो एक विश्वास, आमचं बॉन्डिंग जास्त अॅरोबॉन्ड सारखंच केलेलं आहे.